मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेऊया एकादशी केव्हा आहे, सोम प्रदोष आलेला आहे तर प्रदोषाचे काय उपाय करायचे, शिवरात्री वारुणी योगावर आलेली आहे, त्रयोदशी वारिणी योग शिवरात्री असे योग 3 संयोग एकाच दिवशी आलेले आहेत। तर या दिवशी आपल्याला कशी पूजा करायची, दर अमावस्या केव्हा प्रारंभ होत आहे, नवरात्रीची सुरुवात केव्हा आहे, अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे आणि स्वामी प्रकट दिवस अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिवसावर आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर अशा या 5 दिवसाची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेणार आहोत। आणि एक आनंदाची बातमी म्हणजे आपण 4-5 दिवसात पुराण टाकलेलं आहे, स्कंद पुराण 10वे पुराण शालिनी भक्तिसागरवर येणार आहे। आता माझी तब्येत पण चांगली झाली, 1 महिन्यापासून व्हिडिओ जसे पाहिजे होते तसे येत नव्हते, तर आता तब्येत पण चांगली झाली। काही तीर्थयात्रांवर 8 दिवसापासून गेलेली होती, तर तीर्थयात्रा पण करून आली। तीर्थयात्रांमध्ये कुलदेवतेचे दर्शनाला गेली, शिर्डीला गेली, पोयच्या विष्णूंचे 10 अवतार आहेत पोयच्याला गुजरातजवळ, तर तिथे पण खूप छान मंदिर होतं। पोयच्याजवळ कुबेर भंडारी आहे, तर कुबेर भंडारीचे पण दर्शन अमावस्येला खूप महत्त्वाचे असतात, तर कुबेर भंडारीची पण दर्शन करून आली। तेथे शनी देवताचे मंदिर आहे, कुबेर भंडारीला जर दर्शनला गेले गुजरातजवळच आहे तर शनी देवताचे दर्शन घ्यायचे, कारण की तेथे आपली म्हणजेच जे काही आपल्या मागे जी पनोती असते तर ती पनोती तेथे सोडून यावी लागते आणि काळा धागा तेथे महाराजच आपल्या हाताला बांधून देतात। तर शनी देवतेच्या दर्शनाला जायचे कुबेर भंडारी नंतर, तर तेथे शनी देवताच्या चरणांकडे बघायचं, डोळ्यांमध्ये बघायचं नाही, डोळ्यांमध्ये बघितलं तर 7.5 वर्षाचे आपल्याला शनी लागते, म्हणून शनी देवताच्या मंदिरात जाऊन पायाजवळच बघायचं आणि गोल फेरी शनी देवतेला कधीच मारायची नाही, तर गोल फेरी जर मारली तर आपण अजून शनी देवतेच्या 7.5 वर्ष परत डबल अटकून जातो, म्हणून पायाजवळ बघून तेथे आपले जे इडा पिडा काही संकट आहे ते जी काही पनोती आहे तर तेथे सोडून यायची आहे। दर्शन झाल्यानंतर हातात काळा धागा बांधतात ते आपल्या डाव्या हाताला लेडीजांना, उजव्या हाताला जेंट्सला, तर धागा जसाच बांधला तसेच शिदे यायचे, मागे आपल्याला शनी देवताकडे बघायचं नाही आहे। आपण जिथे पनोती सोडून गेलेलो आहे तर मागे फिरून त्या पनोतीकडे बघायचं नाही आहे, जी इडा पिडा संकट आहे 7.5 आहे जे काही आपण सोडून आलेलो आहे तर ते मागे वळून आपल्याला बघायचं नाही आहे, पुढे येऊनच डायरेक्ट पुढे जिथं आपलं कुठे थांबायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे, या जिथे रूम आहे या जिथे तुम्ही जहाजमध्ये बोटिंगमध्ये बसून जावं लागतं तर तेथे जाऊन शिदे बघायचे, मागे फिरून शनी देवतेला बघायचं नाही आहे। असे बरेच काही दर्शनं मी केले। 12 ज्योतिर्लिंगांचं एक मंदिर होतं तेथे, तर ते मंदिराचे पण छान दर्शन झाले, मीनावाडा दशामातेचे दर्शन झाले, कुलदेवतेचे दर्शन पण असं वाटत होतं जसं घरातच झालेले आहे एकदम। म्हणजे आता ऑफ सीझन आहे, मुलांच्या एक्झाम चालू आहे, शिर्डीला बी गर्दी नव्हती, फुल डायरेक्ट बाबांच्या चरणांजवळ समाधीजवळ बाबांच्या श्री चरणांना हात वगैरे लावून सर्व काही व्यवस्थित दर्शन झाले, तब्येत पण बरी झाली। तर आता मी विचार केला की आपण एखादं पुराण लावू। मी लोहार आहे, शालिनी प्रवीण लोहार, आमच्या समाजाने लोहार समाजाने महासंघाची मीटिंग होती, तर धुळे नाशिक सर्व महासंघाचे मीटिंगमध्ये मला आमंत्रण केलं होतं, महिला दिवसवर इन्व्हाइट केलं होतं, तेथे माझा मोठा सत्कार केला, शिल्ड भेटली, प्रमाणपत्र भेटलं, श्रीफल शॉल वगैरे टाकून माझं स्वागत केलं, त्यांनी अभिनंदन केलं। 1 लाख सबस्क्रायबर झाले आहे, आमच्या लोहार समाजात कोणाचे झालेले नाही आहे। एक यूट्यूबर म्हणून पुरा जिल्हा, मी बुराणपूरला राहते, तर जिल्हा खंडव्यामध्ये कोणाचे 1 लाख सबस्क्रायबर झालेले नाही आहे। या निमित्ताने नाशिक धुळे तिकडे पण गेलेली होती, तर शिर्डीचे बी दर्शन करून आले, सत्कार पण झाला। आता घरी आली, आता आपण एखादे छान पुराण लावू, तर स्कंद पुराण आपण लावणार आहेत। नवरात्री येत आहे पुढे, गुढीपाडवा 19 तारीख गुरुवार अमावस्या, नवरात्रीसाठी स्कंद पुराणात खूप काही देवीचं महत्त्व, बऱ्याच काही गोष्टी आहेत, मी काही वाचलं नाही आहे, पहिल्यांदाच वाचेल, मराठीत तुमच्यापर्यंत पण पोहोचेल, तर जास्तीत जास्त जणांनी स्कंद पुराणाचे व्हिडिओ शेअर करावे,
खूप दुरून येतोय, हरियाणा चंडीगडहून, तर 5 दिवस लागणार आहे. तोपर्यंत 4-5 दिवस आपण काहीतरी मंत्र वगैरे काहीतरी ऐकूच या. आणि नंतर आपण पुराण लावू. स्कंद पुराण हे 18 पुराणांमध्ये अतिशय महत्त्वाचं स्कंद पुराण आहे. आपले 10वे पुराण आहे. बरेच काही लोकांनी माझे पुरे 9 पुराण ऐकले, आता 10वे पुराण पण सर्वांनी ऐकावे. स्कंद पुराण झालं का 11वे पुराण आपण कुर्मे पुराण, ब्रह्मांड पुराण, वराह पुराण, बरेच काही आपले 8 पुराण बाकी आहे. हळूहळू करत पुराणांचा भांडार शालिनी भक्तिसागरवर आपण करून घेऊया. तर आता आपण जाणून घेऊया पापमोचिनी एकादशी केव्हा आहे. पापमोचिनी एकादशी रविवारी या दिवशी आहे. या दिवशी आपल्याला विष्णू भगवानांचे नामस्मरण करायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनातल्या मनात जप करायचा आहे. 14 मार्चला शनिवारी या दिवशी तुळशीपत्र 3 दली मंजुरा आपल्याला तोडून ठेवायची आहे. रविवारी एकादशी, तुळशी मातेचा उपवास, एकादशीचा पण उपवास, त्यामुळे तुळशीला स्पर्श करायचे नाही. तुळशीला फक्त दीपदान अर्पण होईल. सोमवारी सोमप्रदोष 16 मार्चला सोमप्रदोषाच्या दिवशी आपल्याला पार्थिव शिवलिंग प्रदोष कालावर करायचे आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. 108 तांदूळचे दाणे शिवलिंगावर आपल्याला शिवलिंग पार्थिव बनवलेली आहे. या तुमच्या देवघरात जे शिवलिंग असेल त्या शिवलिंगाचा अभिषेक करून आपल्याला 108 दाणे अर्पण करून 108 नावांचा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत करावा. दुःख दारिद्र्य दूर होईल. महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. जेथे जाणार तेथे मान प्रतिष्ठा यश कीर्ती सन्मान वाढेल. मंगळवारी शिवरात्री 17 मार्च वारुणी योग सकाळी 9:22 आपल्याला वारुणी योग सकाळी आहे. तर या दिवशी आपण भगवान शिवाच्या मंदिरात जाऊन 1 लोटा जल अर्पण करून यावे, 1 बेलपत्री अर्पण करून यावे, 1 दीप लावावा आणि रात्री आपल्याला पार्थिव शिवलिंग 7 वाजेनंतर केव्हाही पार्थिव शिवलिंग बनवावी. रात्रभर ती शिवलिंग तसेच राहू द्यावे. त्या शिवलिंगावर तांदूळ, धतुरा, बेल, फूल जे काही यथाशक्ती पंचफुलांचा अभिषेक करून अर्पण करू शकता. 1 पिठाचा दिवा बनवायचा आणि लांब वातीचा लावायचा. गाईच्या तुपाचं तूप टाकायचं आणि उत्तर दिशेकडून लावायचा. उत्तर दिशाकडून याच्यासाठी की घरातील सर्व दारिद्र्य दूर होईल आणि महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल. दुसऱ्या दिवशी ती पार्थिव शिवलिंग कोणत्याही गमल्यामध्ये आपल्याला विसर्जित करायची आहे आणि मग त्याच्यात जर तुम्ही यथाशक्ती काही रुपये, 1 रुपये, 5 रुपये नाणे जर शिवलिंगावर अर्पण केले असतील तर ते बरकतीमध्ये ठेवून द्यायचे. बुधवार दर्श अमावस्या केव्हा सुरू होणार आहे तर 18 मार्च या दिवशी सकाळी 8:25 अमावस्या सुरू होईल. तर अमावस्या समाप्ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी 19 तारीख 6:53 अमावस्याची समाप्ती आहे. अमावस्याचा प्रारंभ 18 मार्च बुधवार 8:25, 19 मार्च गुरुवार 6:53 समाप्ती आहे. गुढीपाडवा गुरुवारी आहे या दिवशी. तर आपल्याला अमावस्या ही आपल्याला 18 तारखेलाच करायची आहे बुधवारी, कारण रात्रभरची अमावस्या ही 18 तारखेला आहे. तर अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या उंबरठ्यावर कापूर लवंगा जाळायच्या. त्याच कापूर लवंगांचा धूर पूर्ण घरभर द्यायचे. या पिवळ्या मोहरी रात्री तुम्ही 18 मार्चच्या दिवशी रात्री सर्व कान्याकोपऱ्यात पिवळ्या मोहरी टाकून घ्यायच्या. दुसऱ्या दिवशी त्या सकाळी झाडण्यात घ्यायच्या. याच्याने नजर दोष, नकारात्मक ऊर्जा कोणी आपल्यावर करणी कवटा केली असेल तर ते निघून जाईल. गुढीपाडवा या दिवशी नवरात्र चैत्र नवरात्र प्रारंभ होत आहे. गुरुवार 19 तारीख चैत्र नवरात्र प्रारंभ. तर 27 मार्च या दिवशी नवरात्रीची समाप्ती आहे. 20 तारखेला शुक्रवारी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांचा प्रकट दिवस. तर या दिवशी आपल्याला होऊ शकेल तेवढं स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ तारक मंत्र 11 वेळा आपल्याला जपायचं आहे. 1 ग्लासभर पाणी ठेवायचं आहे. त्या पाण्यात थोडी रक्षा टाकायची आणि तारक मंत्र 11 वेळा पठण झाल्यानंतर ते पाणी संपूर्ण आपल्या घरभरात शिंपडायचे, प्यायला द्यायचे सर्वांना. याच्याने नकारात्मक शक्ती जी आहे दूर होईल आणि स्वामी महाराजांचा आपल्यावर आशीर्वाद राहील. स्वामी महाराज जर बोट पकडतात आपला तर कधी सोडत नाही. अशा या स्वामी महाराजांच्या प्रकट दिवसावर आपल्याला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप नक्की करावा. 21 तारखेला मत्स्य जयंती गौरी तृतीया हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे.
पुराणमध्ये याचं खूप काही महत्त्व सांगितलं आहे. गेल्या 15 वर्षापासून मी सुद्धा गौरी तृतीया उपवास करते. तर 21 तारखेला मत्स्य जयंती, विष्णू भगवानचा एक अवतार मत्स्य अवतार आहे आणि गौरी तृतीया शनिवार 21 तारीख. तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. दुपारी दूध फलाहार घ्यायचा आहे, तिखट खाऊ नये. संध्याकाळी आपल्याला साबुदाणा या यथाशक्ती मुगाची डाळ पोळी आपल्याला गौरी तृतीया हे व्रत 21 तारखेला करून आपल्या पतीला दीर्घ आयुष्य, आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य, अखंड सौभाग्याची प्राप्ती करून घ्यावी. जो कोणी गौरी तृतीया हे व्रत करतं तर शिव महापुराणामध्ये सांगितलेले आहे की ते 7 जन्मापर्यंत अखंड सौभाग्यवरती प्राप्त होतो. या दिवशी गौरी तृतीयाच्या दिवशी प्रदोष कालावर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा शिवमंदिरात जावे, जल अर्पण करावे, बेलपत्री जे काही पूजनची सामग्री आहे तुमच्याजवळ ती अर्पण केल्यानंतर आपली जी सौभाग्याची ओटी असते, एक चुनरी घ्यायची, पुरी त्याच्यात सौभाग्याची ओटी ठेवायची, थोडेसे तांदूळ गहू ठेवून अशोक सुंदरीजवळ अर्पण करावे. अशोक सुंदरीजवळ अर्पण केल्यानंतर अशोक सुंदरीजवळच हळद कुंकू तांदूळ अर्पण करून फूल अर्पण करून अशोक सुंदरी मातेला, नवदुर्गा मातेला, अंबे माताला प्रार्थना करायची, झोली पसरवायची की मला अखंड सौभाग्यवती राहू दे. ज्या जन्मात मला जन्म मिळेल प्रत्येक जन्मात मला अखंड सौभाग्यवती राहू दे. माझ्या पतीला, माझ्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त हो, घरातील सर्व दुःख दारिद्र्य दूर हो, अशी प्रार्थना करून एक दीप प्रज्वलित करून आरती करायची अंबे माताची, भगवान शिवाची आणि परत घरी यायचे. घरी आल्यावर परत आपल्या देवघरामध्ये मंदिरात आपल्याला दिवे लावायचे, दरवाजाला दिवा लावायचा. साबुदाणा जर तुम्हाला रात्री खायचा असेल, ज्यांना उपवास सोडायचा नाही त्यांनी रात्री साबुदाणा खाऊ शकतात. ज्यांना साबुदाणा पचत नाही, जड वाटत असेल, मुगाची डाळ पोळीसुद्धा खाल्ली तरीसुद्धा चालेल. या प्रकारे गौरी तृतीया हे व्रत आपण करू शकतात. तर मी अशी तुम्हाला ही 7 दिवसाची माहिती 15 मार्च तर 21 मार्चपर्यंत दिलेली आहे या व्हिडिओच्या माध्यमाने. तर जास्तीत जास्त जणांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे 7 दिवसाची संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक शेअर कमेंट्स नक्की करावे. आणि स्कंद पुराणासाठी सर्वांनी व्हिडिओवर ऑलवर क्लिक करा म्हणजे स्कंद पुराण नवरात्रीसाठी आपण लावूया. शालिनी भक्तिसागरवर जर हा व्हिडिओ ज्यांच्याजवळ पहिल्यांदा आलेला आहे त्या महिलांनी ऐकून घ्या. या शालिनी भक्तिसागरवर कोणते कोणते पुराण आलेले आहे. गणेश पुराण आलेले आहे, शिवपुराण आलेले आहे, विष्णू पुराण, मराठीत आलेले सर्व पुराणं, देवी भागवत पुराण, लिंग पुराण, भविष्य पुराण, नर्मदा पुराण, बरेच काही अजून पुराणं त्याच्यावर आहेत. तर असे पुराणं 9 पुराणं आपण हरिवंश पुराण आहेत, हिंदीत विष्णू पुराण परत आहे, कालिका पुराण आहे. तर असे पुराणांचा भांडार शालिनी भक्तिसागरवर आहे. तर 10वे पुराण स्कंद पुराण देवीची माहिती, कारण की त्याच्यात खूप काही माहिती दिलेली आहे स्कंद पुराणामध्ये. तर मी स्वतः एक्सायटेड आहे वाचण्यासाठी. मला कथा वगैरे ऐकायला खूप आवडतं आणि तुम्हालासुद्धा आवडतं. तर सर्वांनी स्कंद पुराण नक्की ऐकावे, जास्तीत जास्त जणांनी शेअर करावा. जसेच पुराण आले म्हणजे आपण पुराण लावूया. श्री स्वामी समर्थ, जय श्री महाकाल. लाईक शेअर सबस्क्राईब.